हॅलो फ्रेंड्स, कशी आहे? हे बघा मी काय करत आहे. हे चारोळ्या माहिती आहे का तुम्हाला? चारोळ्या मी उन्हाळ्यामध्ये येत असतात तेव्हा मी आणलेल्या आहेत रूमला फोडून खाण्यासाठी. त्याच्या बिया असं बनवायचं, असं फोडून टाकायचं आणि बिया करून खायचं. बी चारोळ्याचं बी लय भारी ह्याच्या बिया असतात. तर हे असं फोडायचं असतं दगडांनी. असं फोडून आम्ही लहानपणी लय करायचं राव. असं फोडून ना आम्ही एक अस्तर भर बिया असं फोडूनच करायचं. फोडूनच हे असं फोडायचं भरपूर फोडून. हे बघा, हे फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये ना अशी गोडंबी असते. बी याला म्हणतात बी. हे 2 टपर अलग झाले आणि ही बी बघा, ही खायची बी. हे टपर असं टाकून देऊन हे बी राहते ना अलग ठेवायचं असतं. हे असं करण्यापेक्षा आधी काय करायचं, आपण फोडूनच घेऊ पूर्ण. नंतर मग ते त्याच्यामधल्या बिया काढून घेता येईल, हे की नाही? आणि हे इतकं छान असते ना खायला. गोडंब्या लय भारी लागतात. महाग असतात बरं हे गोडंब्या. तुम्हाला तर माहीतच आहे कशात पण असतात ह्या गोडंब्या, स्वीट पदार्थामध्ये ह्याच्यामध्ये. आणि असं विकत घेतलं तर खूप महाग असतात, हे ना. बाहेर बसली होती मी फोडत, पण काय करणार, पाऊस आला. मग आली रूममध्ये. मग म्हणलं जाऊ दे, चला व्हिडिओ तर बनवली होती एक, कसं चारोळ्या फोडायचं, कसं खायचं माहीत होईल तुम्हाला. असं बोट दुखतात. छोट्या चारोळ्या असल्या ना असं बोटावरच लागते दगड. पण हे मोठे असल्यामुळं असं पकडायचं. हे इकडं साईडला थोडं राहते, ते त्याच्यावर मारायचा असा दगड. मग ते जाते फुटल्या जाते. असे 2 खाप होतात आणि ते बी त्याच्यामधून. नाईस. ह्याच्या ना ह्या बियाच्या पोळ्या करून खातात, जसं आपण शेंगदाण्याच्या बनवतो तसं. किंवा असं पण आता हे बिया हे करून ह्याच्यामध्ये साखर टाकायचं, साखर आणि ह्या बिया खायचं. मस्त छान लागते. मग आज चतुर्थी आहे, उपवास पण आहे आणि काही दुसरं सुचना गेलं मला. म्हटलं चल आता आहेत हे आटोळ्या म्हणतात आमच्या इकडे. याला काय म्हणतात? आटोळ्या. गोडंब्या, चारोळ्या, कोणी चारोळ्या म्हणते, कोणी काय म्हणते. आमच्या खेडेगावामध्ये आटोळ्या म्हणतात याला. खूप दिवसाचं आहे, आणून ठेवल्यात मी. उन्हाळ्यामध्येच येत असतात ह्या. आणि असं पाऊस वगैरे झड लागली की, म्हणजे झडीच्या ह्याच्यामध्ये बसल्या असं घरामध्ये हेच कामं करतात. आम्ही बसल्या खात असतात फोडून. काही काम नसतं ना, रिकामपणा असलं का मग चले खायचं. खाली आवाज जाते का काय आहे की खालचे काकू कुठं ओरडतात की. मी बाहेर बसली होती बरं चांगलं, पण ते पाऊसच आला ना. आता तर ऊनच पडले. अजून आले रूममध्ये येऊन मला फोडायच्याच आटोळ्या, फोडून खायचंच. मस्त छान असते खायला, छान लागतात आणि महाग असते. आमच्याकडं तर खाणं कमी घरी आणि ते विकतातच जास्त. 400, 500, 600 किलो असं असते, किलोनं ह्याच्या बिया. हे ह्याच्यात जावं लागते बापू, माळात जाऊन आणावं लागते. माळामध्ये जायचं, झाडावर रेगून जायचं, तोडायचं. पिकलेले राहतात. ह्याचा कलर पिकल्यानंतर मग ते असं खायचं, जांभुळासारखं खायचं. लय भारी लागते राव. कलर पण जांभुळासारखाच असतो जांभळा. हे पिकल्यानंतर ह्या गोडंब्या हे पिकलेल्या खाल्लेल्या आहेत ह्या. ते जांभुळासारखं हे खाल्ले सगळं याचा मध, आणि ह्याला काय की वाळू घातलं. लई टेस्टी लागतात मग. आणि ते वाळू घातलेल्या तेवढ्याच आणल्यात मी. आणि हे मीच खाल्लेले आहेत माहिती आहे का आटोळ्या. ह्याला असं ह्याच्यामध्ये फुटल्या वगैरे नाही. ते खूप जास्त आणलं ना काय करतात, पायाने असं चुरगळतात. किंवा मग ते थोडं हिरवं असलं ना तर त्या ह्याच्यातून काढतात. असं वाटायचं, काय म्हणतात त्याला,
उखळ 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 मुसळ कुटून कुटून ह्याचं काय की ह्याच्यावरचं टरफलं वगैरे सगळे निघतात. पाण्यानं धुवून घेऊन वाळू घालायचं. मस्त वाळू घातले की मस्त कणखर वाळला की ठेवून द्यायचं मग घरामध्ये. मग असं खायचं कधीमध्ये वाटलं तेव्हा, रिकाम पण भेटलं तेव्हा. कुठल्या सणाला वगैरे ना ह्याच्यात पोळ्या बनवतात आमच्या खेडेगावामध्ये. पंचमीला, पोळ्याला, असं कुठल्या पण सणाला मग असं फोडायचं किंवा मग जात्यामधून काढायचं. पोळ्या वगैरे बनवायच्या झाल्या की ना जास्त असेल तर मग ते जात्यामधून काढतात. बिया अलग निघतात, टपरं फुटून निघतात जात्यामध्ये. मग ते बिया काढून मग त्याचा ना मस्त पोळ्या बनवायच्या, भारी लागतात. पहिलं आम्ही लई भारी करायचो यार. असं बिया बनवायचं हां. मग एक असं बाबळीचं झाड घ्यायचं. ते काटे राहतात ना, बोरीचं म्हणा, बाबळीचे म्हणा, लांब लांब काटे. त्याचं एक एवढं ते आणायचं फांदी. आणि ते काट्याला ना हे बिया ना अशा त्या प्रत्येक काट्याला एक बी लावायची. प्रत्येक काट्याला एक बी लावायची हां. मग ते आमचं आंब्याचं झाड म्हणायचं. आंब्याचं झाड आलं बाबा म्हणायचं खेळभांड्यामध्ये. मग आंबे लय भारी यार. खरंच लहानपणी लई खेळायचं यार. बाबळीच्या काट्याला बोरीचं फांदी, बाबळीचं ते काट्याची आणायचं आणि त्याला एक बिया चिटकून ठेवायच्या त्या काट्याला. प्रत्येक काट्याला एक बी लावून ठेवायचं. आणि मग म्हणायचं आमचं आंब्याचं झाड आहे म्हणायचं, हे आंबे लागले असं म्हणायचं. उन्हाळ्यामध्ये खेळायचं आम्ही तसं खेळभांड्यामध्ये. असं हे मोठे असल्यामुळं हातावर लागणार गेलं, नाहीतर असं फोडून बोट पण हे नकावर लागते दगड. कधी बोटावरच चाकण पडते. तसलं पण पडते खूप वेळेस. मजा खाणं निघते, खाणंच नव्हतं. हॅलो असं असतं. झाले आता हां, 2-4च राहिले आहे. मग याच्यातून निवडायचं, बिया अलग करायचं. उपवासाला खातात हे बिया, चालते उपवासाला. म्हटलं आता खावं. हे एकदम पिकलेल्या खाऊन असं टाकलेल्या बिया आहेत आणि ते म्हणून ह्याचा कलर असला आहे. आणि ते असं त्या उखळामध्ये कुटलेल्या बिया अलग असतात बरं का. खाली सांडूया आपण याला, नको ह्याच्यामध्ये टाकायला. कारण की या टपरामध्ये ह्याच्यामध्ये जाऊन बसलेल्या बिया निघल्या पाहिजे ना. हे बघा अशा प्रकारे आता वेचून घ्यायचं सगळं, पूर्ण वेचायच्या अशा बिया मस्तपैकी. अशा प्रकारे बनवायचं बिया आणि मस्त याच्यामध्ये साखर टाकते आणि खाते. आता मी साखर मिसळवायची आणि खायचं, भारी लागते. रानमेवा आहे हा, रानमेवा. रानमेवा आहे, रानमेवा.